नमस्कार मित्रांनो, चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आहे। साधारण 10-12 दिवस लेट आम्ही भात पेरणी करतो आहे, कारण की मध्येच 9 तारीखनंतर साधारण 9 तारीखनंतर पाऊस लांबवला होता। जवळजवळ 10-12 दिवस पाऊस नव्हता, त्याच्यामुळे आम्ही पेरणी करायचं थांबवलं होतं। तर आज आम्ही पेरणी करतो आहे। तर आपल्या कोकणात कशी पेरणी करतात ती तुम्हाला दाखवतोय, पण ही पेरणी आधुनिक पद्धतीची असेल। सगळ्यात पहिला तर पॉवर टिलरचं इंजिन ऑइल चेक करून नंतर पेट्रोल टाकून घेतोय। तुम्ही हे बघू शकतास पॉवर ट्रिलरने कशा प्रकारे नांगरणी होता। ज्या मळ्यामध्ये भात पेरणार आहोत त्या पहिल्या नांगरून घेतो आणि त्याच्यानंतर मग भाताची पेरणी करतो। इथे भाताची पेरणी चालू आहे। साधारण 21 दिवसांमध्ये दाढ म्हणजेच तरवो लावणी लावूसाठी तयार होईल। एकशे 10 ते 120 दिवसांच्या दरम्यान भात चांगला पिकवू लागत। त्यानंतर मग भात कापण्यासाठी तयार होईल, साधारण नवरात्री आणि दिवाळीच्या दरम्यानच। पेरलेला भात मातीच्या वरच्या थरावरच राहता, म्हणून अशा प्रकारे नांगरलेली माती भात पेरलेल्यावर लेवल करून घ्यायची, कारण भाताचे दाणे पाखरा पक्षी वेचू नये म्हणून असं करूक लागता। मेहनतीने केलं ना एवढं काही बिल्डिंग वर्स झाली, फक्त एवढ्यात राव खावा। जे 4 मळ्या पेरणी करून झाली आहे। समोरचा झाड दिसत आहे तिथपासून तर मी आता उभो हो, इथपर्यंत जमिनीची उकळ करून झालेली आहे। तर मंडळी, आपली भात पेरणी करून झालेली आहे। बाकीचे उरलेले मळे होते त्याची उकळ करून घेतलेलो। सगळ्यांपेक्षा साधारण 10-12 दिवस आम्ही लेट पेरणी केलेलो, कारण वातावरणच मध्ये पूर्ण मे महिन्यासारखा होता। जवळजवळ 10-12 दिवस पाऊस नव्हतो, त्याच्यामुळे आम्ही लेट पेरणी केलेलो। तर आता सगळ्यांची लावणी झाल्यानंतर मग आमची लावणी लावून चालू होईल वाटतं। तर बघू किती दिवस लागतात, ते साधारण 21 दिवस लागतील दाढवरती येऊ का, म्हणजे तरवो।
तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.